नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। ग्रुप सी 2026 एमपीएससी जाहिरात आलेली आहे। 5 वेगवेगळ्या पदांसाठीची जाहिरात आहे। आता तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी काय आहे ते पण थोडक्यात समजून घेऊया। कोणत्या विद्यार्थ्यांना या दोन कॅटेगरी मधून फॉर्म भरता येतो, या दोन कॅटेगरीसाठी जागा किती आहे आणि कागदपत्रे कोणती लागतात ते पण थोडक्यात आपण समजून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित शांत डोक्याने बघा आणि ज्या विद्यार्थ्यांना गरजेचं आहे, कारण नवीन विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे। जुन्या विद्यार्थ्यांना माहिती असेल तर त्यांनी नाही बघितलं तरी चालेल, पण ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। सो शेवटपर्यंत बघा। तिकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे। तुम्हाला जर क्लर्क असेल, टॅक्स असिस्टंट असेल, इंडस्ट्रियल ऑफिसर किंवा टेक्निकल असिस्टंट या पदांसाठी फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी लक्ष बॅच आपण चालू केलेली आहे। आणि जे विद्यार्थी AMVI ची तयारी करतात त्यांना आरंभ 3.0 ची बॅच आपण लॉन्च केली। ज्या दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला PDF PPT स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज तुम्हाला टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे, स्टेट बोर्डच्या तुम्हाला बॅचेस आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे। इथे तुम्हाला स्वतः धनंजय कचाले सर, ज्यांनी 2 वर्षात 2दा लागोपाठ एक्झाम क्रॅक केली आहे। 17-20 ला ऍड होती बघा AMVI ची, त्यांनी क्रॅक केली आहे। सो सगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे लीड करताय धनंजय कचाले सर, त्यांची टीम असणार आहे। आणि इथे तुम्हाला इथे अभिजित राठोड सर तुम्हाला लीड करताय, पूर्ण त्यांची टीम इथे अवेलेबल असेल। बॅचेस तुमच्या ऑफलाईनला नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुण्याला चालू आहे आणि ऑनलाईन मध्ये मराठी इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे। जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली त्यावरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करून लगेच बॅच परचेस करा। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी आरक्षण कुणासाठी लागू आहे बघा। जे विद्यार्थी ओपन मध्ये असे विद्यार्थी आहे की जे मराठा आहेत, ओपन मध्ये असे विद्यार्थी मराठा आहेत, यांच्यासाठी फक्त एससीबीसी लागू आहे। आणि मराठा सोडून उर्वरित जे आहेत, मग उर्वरित त्यामध्ये कोण येऊ शकतं, ख्रिश्चन असेल, एखादा मुस्लिम असेल किंवा इतर कॅटेगरीचे लोक ज्यांचं कोणत्याच कॅटेगरीमध्ये बसत नाही, ओपन मध्ये येतात ते। उर्वरित सगळेच जे की यांना ईडब्ल्यूएस ही आरक्षण लागू आहे। यामार्फत दोघांनाही 10% डिस्काउंट आहे, सॉरी 10% रिझर्वेशन आहे। म्हणजे तुम्हाला 10% जागा एससीबीसी ला, 10% ईडब्ल्यूएस ला। आता एखादा उमेदवार म्हणू शकतो की सर मी जरी मराठा आहे पण माझं ईडब्ल्यूएस काढतो आणि ईडब्ल्यूएस म्हणून फॉर्म भरतो, तर भविष्यात तुम्ही अपात्र होण्याचे चान्सेस आहेत। कारण एमपीएससीने यावरती पाठीमागे एक नोटिफिकेशन दिलं होतं की तुम्ही जर ओपन मराठा असाल तर तुम्हाला एससीबीसीच लागू आहे, तुम्ही ईडब्ल्यूएस मधून जाऊ नका। जर आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असं आढळलं तर आम्ही अपात्र करू शकतो। तो आता रिस्क तुमची आहे, तुम्हाला काय करायचं बघा। पण रितसर जी ऑथेंटिकेट माहिती ती अशीच आहे, मराठांसाठी एससीबीसी आहे आणि उर्वरितसाठी ईडब्ल्यूएस आहे। त्यानंतर स्टेटचं वेगळं असतं आणि सेंट्रलचं वेगळं असतं। सो तुम्हाला इथे एमपीएससीचा फॉर्म जर भरायचा असेल तर सेंट्रलचं चालणार नाही, तुम्हाला चालणार ते म्हणजे स्टेटचं। जर काढलं नसेल तर काढून घ्या, अजून वेळ आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी त्यांनी सूट दिलेली आहे की त्यांना मुख्य 27 सप्टेंबर पर्यंत काढलं तरी चालतंय। 27 सप्टेंबर 2027 पर्यंत तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही। ओके, मात्र एससीबीसी ला आता असावं लागतं। एससीबीसी मध्ये जे उमेदवार मोडतात त्या एससीबीसीच्या उमेदवारांना एससीबीसीचं, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, ते पण लागतं। त्यानंतर नॉन क्रिमिलियर पण लागतं। हे एकदाच काढायची गोष्ट आहे, मात्र नॉन क्रिमिलियर तुमचं व्हॅलिड तुम्हाला चेक करावं लागेल आणि डोमेसाईल पण लागतं। हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला एससीबीसीच्या उमेदवारांना लागतात। आणि ईडब्ल्यूएसचा विचार केला आपण तर ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांना 2च डॉक्युमेंट लागतात, एक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ईडब्ल्यूएसचं, त्यानंतर डोमेसाईल लागतंय। यांना एनसीएल ची गरज नाहीये। हा, मात्र ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे 1 वर्षापर्यंतच व्हॅलिड असतं, तुम्ही कधीही काढा, त्या पुढच्या येणाऱ्या 31 मार्चला ते एक्सपायर होतं। सो तुम्ही जर काढलेलं असेल 31 मार्च नंतर ह्या वर्षामध्ये तर ते व्हॅलिड आहे, मात्र मागचं जर ईडब्ल्यूएस असेल तर ते 31 मार्चला काय होतंय, एक्सपायर होऊन जातं। सो 31 मार्च नंतर नव्याने काढण्याची गोष्ट ईडब्ल्यूएस 1 इयर व्हॅलिडिटी असते। एससीबीसी मात्र असं नाहीये, जे नव्याने 2024 ला लागू झालंय, 24 पासून पुढे काढलेली एससीबीसी तुम्हाला एकदाच काढायचं, परत काढायची गरज नाही। आता एससीबीसी बऱ्याच ठिकाणी बघा, म्हणजे एससीबीसी कास्ट सर्टिफिकेट विथ एनसीएल असं पण असेल, पण हे एनसीएल जर व्हॅलिड असेल 26-27 वर्षाचं तर हे असं सर्टिफिकेट पण चालतं। तो एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण कुणासाठी लागू थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला। हे कळलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे पुढे अजून बघा। उभे आरक्षण निवड कशी होते, आता जागा किती ते सांगण्यासाठी तुम्हाला हे सगळं मी सांगतोय बघा, लक्षात घ्या, एक बेस बनवतोय।
निवड कशी होत असते, उदाहरणार्थ ओपनचा एखादा कॅन्डिडेट घेतला, मी मेल घेतला आणि एक फिमेल घेतला, ज्यांनी की ग्रुप सी ची एक्झाम दिलेली आहे. कोणत्याही एक पदासाठी मी विचार करतो, उदाहरणार्थ टॅक्स असिस्टंटसाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे. याचं सिलेक्शन कसं होतं, ओपनचा कॅन्डिडेट जर असेल तर याला फक्त ओपन मधून जनरल या जागाच फक्त त्याला मिळत असतात, जनरलच्या जागा. आता त्या कोणत्या असतात पुढे मी दाखवतो तुम्हाला. आणि फिमेल जर असाल तर फिमेलसाठी दोन ठिकाणी यांचा विचार होतो, एक म्हणजे ओपन फिमेलसाठी पण विचार होतो आणि दुसरा म्हणजे ओपन जनरलसाठी पण विचार होतो. आता हे तुम्हाला सांगताना मी तुम्हाला अजून एक सांगतो की जर ऍडवर्स गेलो आपण, उदाहरणार्थ ऍडवर्स गेलो आपण, तर तुम्ही बघू शकता कर सहाय्यक आहे. मग कर सहाय्यकाला इथे जर विचार केला तर एकूण जागा किती आहे ओपन जनरलसाठी. बघा ओपन जनरलसाठी मी इथे विचार करतो, बघा याला म्हणतो आपण अराखीव म्हणजे ओपन. ओपनच्या 102 जागा, त्यापैकी जनरलच्या 51 जागा. बघा इथे सर्वसाधारण म्हणजेच जनरल म्हणतो आपण त्याला. आणि महिलांचा विचार केला ओपनचा तर महिलांच्या जागा आहेत 31, म्हणजे 51 आणि 31 ह्या दोन जागा इथे टॅक्स असिस्टंटचा विचार केला. बघा 51 आणि 31 ह्या आहेत 51 जागा यांना मिळणार आहे. आणि या आहेत बघा फिमेलच्या 31 प्लस जनरलच्या 51, अशा टोटल 82 जागांसाठी इथे विचार केला जातो. ह्याला लक्षात तुमच्या 82 जागा फिमेलसाठी मिळणार आहे आणि ह्या मेलसाठी. आता तुम्ही इतर ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यांचं सेम कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. जसं मी तुम्हाला ओपनचं सांगितलं तसं आपण जाऊया ईडब्ल्यूएस कडे. ओपन मधनं फॉर्म भरला तर एवढ्या जागा मिळतात. मग मी इथे लिहून ठेवतो ओपनसाठी मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट. ओपनला मेलचा कॅन्डिडेटचा विचार केला मी तर ओपनसाठी किती आहे तर 51 आहे आणि फिमेलसाठी विचार केला तर 82 जागा आहे. आता मी जर तुम्हाला ईडब्ल्यूएस कडे घेऊन बघा, ईडब्ल्यूएस ला किती जागा मिळतात. ईडब्ल्यूएसचा विचार केला तर याचा मेल आणि फिमेल असा दोघे विचार मी तुम्हाला करतो. आता फिमेल हे काय आहे बरं, हे आहे समांतर आरक्षण. लक्षात घ्या समांतर आरक्षण आहे. मग इथे विचार केला ईडब्ल्यूएसचा तर इथे तुम्हाला बघा किती ठिकाणी जागा मिळतात, तर एक पहिले जागा मिळते ओपन जनरलला आणि दुसरी जागा मिळते ईडब्ल्यूएस जनरलला. आणि फिमेलचा विचार केला तर फिमेलला 4 ठिकाणी विचार केला जातो. 4 ठिकाणी पहिला आहे ओपन फिमेलसाठी, नंतर आहे त्यांची कॅटेगरी ईडब्ल्यूएस आहे, मी ई लिहितो फक्त, ईडब्ल्यूएस फिमेल असेल, ओपन जनरलसाठी आणि ईडब्ल्यूएस जनरलसाठी विचार केला जातो. म्हणजे इथे 2 ठिकाणी, इथे 4 ठिकाणी, कारण काय इथे समांतर आरक्षण लागू झालेलं आहे आणि कॅटेगरीमध्ये पण आणि ओपन मध्ये पण लागू असतं. मग तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता ईडब्ल्यूएस ला मेल आणि फिमेलला कशा जागा इथे मिळतात. बघा टॅक्स असिस्टंटचं उदाहरण मी तुमच्या समोर घेतलेलं आहे आणि तेच घेऊन तुम्हाला मी सांगतो. बघा ईडब्ल्यूएस कॅटेगरी इथे तुम्हाला इथे बघा आर्थिक दुर्बल घटक किंवा तुम्ही एससीबीसी पण विचार करू शकता. ईडब्ल्यूएस मध्ये जनरलसाठी 15 जागा आहे आणि कॅटेगरीसाठी 8 जागा आहे. 15 आणि 8 जागा या ईडब्ल्यूएसच्या आहेत जनरल आणि कॅटेगरीसाठी. तर मी इथे लिहितो आता 15 आणि किती म्हटलंय 8 जागा इथे घेतो. बघा 15 आणि 8 जागा इथे घेतो मी, सॉरी मी मागे पुढे आलो. 15 आणि 8 जागा बघा 15 आणि 8 ओपन जनरल सॉरी ईडब्ल्यूएस साठी आहे. ओपन ईडब्ल्यूएस जनरलला 15 जागा आहे आणि इथे 8 जागा आहे. आणि ओपन फिमेल साठी आपण बघितलं आताच किती 31 जागा आहे, ओपन जनरलला 51 जागा आहे. ओपन जनरल साठी इथे 51 जागा आहे आणि ईडब्ल्यूएस जनरल साठी इथे 15 जागा आहे. इथे किती जागांसाठी 50, 60 आणि हे 66 जागांसाठी इथे विचार होतो. आणि समांतर आरक्षणाचा विचार केला तर हे बघा 5, 6, 6, 12, 13, 14, 15, 4, 1, 5, 2, 7, 3, 10, 105. 105 जागांसाठी विचार होतो. येते लक्षात. म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये जर विचार केला तर ईडब्ल्यूएस मध्ये बघा मेल कॅन्डिडेट असाल तुम्ही, तुमचा विचार 66 आणि फिमेल असाल तुम्ही तर 105 जागांसाठी केला जातो. बघा मेल आणि फिमेल. असंच तुम्ही सेम ईडब्ल्यूएस एससीबीसी पण काढू शकता. ते मी तुम्हाला आता जे दाखवलं अशा पद्धतीने एससीबीसी पण तुम्ही काढू शकता. बघा एससीबीसी किती जागा मिळतात तुम्हाला. एससीबीसी मेल कॅन्डिडेट, एससीबीसी फिमेल कॅन्डिडेट. सेम यांचा विचार म्हणणार आहे ओपन जनरल साठी आणि एससीबीसी जनरल साठी. 2 ठिकाणी यांचा विचार होतोय. आणि फिमेल जर असाल तुम्ही तर फिमेल साठी बघा इथे असणार आहे ओपन फिमेल, एससीबीसी फिमेल, ओपन जनरल आणि एससीबीसी जनरल. हे 4 जागांसाठी विचार होतो. आता हे कॅल्क्युलेशन करून दाखवतो मी. तुम्ही फिमेलच्या जागेवरती समांतर आरक्षण घेऊ शकतात. बघा परत एकदा बघूया टॅक्स असिस्टंट मध्ये. टॅक्स असिस्टंट मध्ये एससीबीसी बघा सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग, इथे सुद्धा 15 आणि 8 जागा आहे आणि 51, 31 सारख्याच आहे, म्हणजे सारख्याच जागा आहे. 10% आरक्षण असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी जागा तुम्हाला सारख्याच असणार आहे. म्हणजेच इथे तुम्हाला एससीबीसी ला सुद्धा 66 आणि 105 जागांसाठीच तुम्हाला इथे
कॉम्पिटिशन करायची. मी हे लिहून दाखवत नाही तुम्हाला, मी तेच सेम आकडे इथे येतात, कारण 10% आरक्षण आहे, त्यामुळे सारखेच आकडे आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही जर ओपन मधनं फॉर्म भरला तर मेल असाल तर 51 जागांसाठीच तुम्हाला कॉम्पिट करायला जागा मिळणार आहे. 51 पेक्षा जागा नाही जास्त तुम्हाला. आणि फिमेल असाल तर 82 आहे. मग ओपन मधनं फॉर्म भरायला पाहिजे की ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी मधनं भरायला पाहिजे? उत्तर साधा आहे की सर आमची जर कॅटेगरी असेल तर कॅटेगरी मधनच भरायला पाहिजे. कारण ईडब्ल्यूएस मधून तुम्ही जर फॉर्म भरला आणि तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला बघा 66 जागा, इथे 51 66 जास्त जागा आहे. फिमेल असाल तर इथे 82, इथे 105 जास्त जागा आहे. तुम्ही जर एससीबीसी मधून बिलॉंग करत असाल बघा 51 आणि इथे 66 जागा आहे, इथे पण 105 जागांसाठी कॉम्पिट तुम्ही करत आहात. सेम तुम्ही बाकी कॅटेगरीसाठी पण काढू शकता. लक्षात आलं तुम्हाला? कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सांगितलं उभं आरक्षण कसं मिळतं. आता हे समांतर आरक्षणचं तुम्हाला एक उदाहरण मी आता दाखवलं फिमेलचं. त्यापैकी तुम्ही दिव्यांग असाल, ऑर्फन असाल, एक्समॅन असाल, स्पोर्ट पर्सन असाल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, अर्थक्वेक अफेक्टेड अंशकालीन असाल तर यांना पण सेम लागू. जसं तुम्हाला मी फिमेल बाबत बोललो, म्हणजे तुम्ही जर एससीबीसी फिमेल असाल किंवा ईडब्ल्यूएस फिमेल असाल त्यांना जे लागू आहे तेच इतर कॅटेगरीला पण लागू आहे. मी एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल माजी सैनिक मी घेतलं, बरोबर. ह्या सगळ्यांना सेम लागू आहे. मी एक उदाहरण घेतोय फक्त, माजी सैनिक. यांचा विचार कुठे केला जातो बरं? तो कोणत्या असू, एससीबीसी असू किंवा ईडब्ल्यूएस असू. पहिला विचार त्यांचा होणार आहे ओपन एक्स सर्व्हिसमॅन, नंतर होणार तुमचा ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी एक्स सर्व्हिसमॅन, नंतर ओपन जनरल, आणि चौथा होणार आहे ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी जनरल. अशा 4 जागांसाठी याचा विचार होतो. मग मला सांगा कॅटेगरीमधून फॉर्म भरायला पाहिजे की ओपन मधनं? काही विद्यार्थी म्हणतात ना कधी कधी, सर ओपनच्या जागा जास्त, कॅटेगरीला कमी आहे, मी ओपन मधनं भरू का? नाही, तुम्हाला बेनिफिट मिळत असेल तर याचा फायदा नक्की आपण घेतलाच पाहिजे. आता जसं मी तुम्हाला टॅक्स असिस्टंट बद्दल बोललो, तसं तुम्ही प्रत्येक एक्झाम मध्ये असे जे पोस्ट असतात ना याचे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. मग तुम्ही कोणतेही आरक्षण असेल, तुमचा खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग असेल, अनाथ असेल, यानुसार तुम्ही जागा काढू शकता. ओके, हे क्लिअर झालं असेल मला कमेंटमध्ये कळवा. आता तुम्हाला स्पर्धा करण्यासाठी जागा किती असतात तुम्हाला मी आताच बोललो. ओपनला जागा कशा असतात? कमी असतात. कॅटेगरीला जागा जास्त असतात आणि समांतर आरक्षणाला अजून जास्त असतात, जास्तीत जास्त असतात. येतं लक्षात? सो फॉर्म भरताना तुम्ही जर कॅटेगरीत असाल तर नक्की कॅटेगरीतून भरा. तुम्ही समांतर आरक्षणामध्ये असाल तर नक्की समांतर आरक्षणामधनं भरलेच पाहिजे. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी कागदपत्रे कोणती लागतात आणि कधी लागणार आहे. ओबीसी फिमेल जर तुम्ही असाल, मी इथे ओबीसी लिहिलंय, मी इथे कॅन्सल करतो ओबीसी, इथे घेतोय ईडब्ल्यूएस फिमेल असाल तर ईडब्ल्यूएस साठी कास्ट सर्टिफिकेट लागतं, जे की 1 वर्षच व्हॅलिड असतं. चेक करून घ्या, जुनं चालणार नाही, ह्या वर्षातलं काढलेलं असावं. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला डोमेसाईल लागतं. कास्ट सर्टिफिकेट हे कॅन्डिडेटच्याच नावाचं लागतं आणि डोमेसाईल सुद्धा तुम्हाला कॅन्डिडेटच्या नावाचंच लागतं. जर फिमेल मॅरिड असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट हे वडिलांच्या नावाचंच लागेल. मात्र डोमेसाईलला त्यांना ऑप्शन आहे, एकतर तुम्ही वडिलांच्या नावाचं काढा किंवा हजबंडच्या नावाचं काढा. हजबंडच्या नावाचे डॉक्युमेंट तुम्ही जर वापरणार असाल तर त्यासाठी गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागतं. ओबीसी मेल असाल तुम्ही तर ओबीसी नाही, ईडब्ल्यूएस म्हणूया आपण. ईडब्ल्यूएस मेल असेल तर त्यांना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईल असे 2च डॉक्युमेंट त्यांना लागतात, बाकी गरज नाही. आता ह्या 2 डॉक्युमेंट व्यतिरिक्त जर तुम्ही समांतर आरक्षण तुमच्याकडे असेल तर पहिलं डॉक्युमेंट तुमचं कास्ट सर्टिफिकेट तर असतंच असतं, दुसरं डॉक्युमेंट तुमचं डोमेसाईल असतंच असतं, तिसरं तुम्हाला समांतर आरक्षण ज्याच्यातनं तुम्ही बिलॉंग करतात त्या समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट लागतं. जसं की दिव्यांग सर्टिफिकेट 40% कमी नाही चालणार, जास्त लागतं. आणि UDID कार्ड लागतं. ऑर्फन असाल तर महिला व बाल विकास विभागाकडनं मिळालेलं सर्टिफिकेट लागतं. एक्समॅनचं रिटायरमेंटचे डॉक्युमेंट लागतं. स्पोर्ट पर्सनचं तुम्ही रँकर असावे किंवा मेडल तुम्हाला असावा आणि जो गेम तुम्ही खेळलात तो MPSC मध्ये इन्क्लूड असावा. मग त्यानंतर तुमचं सर्टिफिकेटवर फॉर्म भरता येत नाही, एक तर रिसिप्ट म्हणा, तो अहवाल म्हणजे उपसंचालक नेहरू व युवा क्रीडा संचालनालय प्रत्येक विभागाला यांचं ऑफिस आहे, त्यांच्याकडून तुम्हाला सर्टिफाईड करून घ्यावं लागतं. एक तर सर्टिफाईड केलेली कॉपी किंवा रिसिप्ट दोघांच्या आधारे फॉर्म भरू शकता. प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, भूकंप आणि प्रकल्पाचं स्वतःच्या नावावर डॉक्युमेंट असावं लागतं आणि अंशकालीन कर्मचारी स्वतः इथे फॉर्म भरू शकतात. असं हे तिसरं डॉक्युमेंट ईडब्ल्यूचं लागतं. एससीबीसी जर मी केलं, एससीबीसी जर घेतलं मी इथे बघा, मी एससीबीसी घेतो तर एससीबीसीला इथे बघा, एससीबीसीला कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल आणि इथे ऍड होते ते म्हणजे NCL, हे वैध. हे दोन्ही डॉक्युमेंट एकदा काढले तर परत काढायची गरज नाहीये. मात्र NCL याला व्हॅलिडिटी असते 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष हे काढावं लागतं, एकदा चेक करून घ्या. मग इथे कास्ट सर्टिफिकेट वडिलांच्याच नावाचं, NCL वडिलांच्याच नावाचं, इथे सुद्धा डोमेसाईल तुम्ही वडील किंवा हजबंडच्या नावाचं वापरू शकता. हजबंडचं डॉक्युमेंट वापरणार असाल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट लागतं. इथे पण तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात आणि एससीबीसी मधनं बिलॉंग करत असाल
तर तुम्हाला डॉक्युमेंट बघा, कास्ट सर्टिफिकेट लागतंय, दुसरं तुम्हाला डोमेसाईल कंपल्सरी लागतंय, आणि तिसरं म्हणजे एनसीएल पण तुम्हाला कंपल्सरी लागतंय. हे फक्त चेक करा व्हॅलिड आहे का. बाकी दोघं एकदाच काढायची गोष्ट आहे, परत परत काढायची गरज नाही, एक्सपायर होत नाही. आणि इथे तुम्ही सेम, इथे सुद्धा तिसरं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही एससीबीसी मधून बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, एनसीएल पण लागणार आहे, आणि तिसरं म्हणजे तुम्हाला डोमेसाईल लागतं, आणि मग चौथं तुम्हाला समांतर आरक्षणाचं डॉक्युमेंट लागतं. म्हणजे जे तुम्ही ज्याच्यातनं बिलॉंग करतात. इथे फक्त स्पोर्ट पर्सन आणि माजी सैनिक, मी स्पोर्ट पर्सन करायचं मला, हा स्पोर्ट पर्सन आणि माजी सैनिक ह्या दोघांना मी इथे लिहितो. स्पोर्ट पर्सन प्लस एक्स मॅन जर असाल तुम्ही, तर तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीत असू द्या, तुम्हाला एनसीएल ची गरज नाही, एनसीएल लागत नाही. ओके, थोडा व्हिडिओ लेंदी असेल पण माहितीचा असणार, लक्षात घ्या. आता ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल. कागदपत्रे कोणती लागतात, कधी लागतात, यामध्ये अजून एक मी ऍड करतो. एनसीएल साठी सर्वांना त्यांनी सूट दिलेली आहे. एनसीएल तुमच्याकडे आत्ता नसेल तर तुम्ही एनसीएलच्या माध्यमातून फॉर्म भरू शकता, येस करून. फक्त तुमचं डॉक्युमेंट हे 27 सप्टेंबर 2026 पर्यंत काढलं तरी चालणार आहे. मेन्सच्या वेळेस तुम्हाला ते अपडेट करता येणार आहे. आणि ईडब्ल्यूएस वाल्यांना सुद्धा सूट दिलेली आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर त्यांना सुद्धा 27 सप्टेंबर ही डेट दिलेली आहे, ऍड मध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, आता याबद्दल अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीच्या ह्या कॅटेगरी बद्दल मी डिटेल माहिती दिलेली आहे. अजून काही शंका असेल मला कमेंटमध्ये कळवा. एक नक्की की मॅरिड वुमनचं कास्ट बदलत नाही, ती वडिलांच्या नावाचीच असते. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला लक्ष बॅच किंवा आरटीओची बॅच म्हणजेच एएमव्हीची बॅच जॉईन करायची असेल तर बॅच तुमच्यासमोर अवेलेबल आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला लाईक करा, सगळ्यांना शेअर करा, आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.